नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त असं थंडगार मसाला ताक बनवून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर अशी थंडगार पेय बनवून घेतलेली आहेत. तर ती देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आज आपण मसाला ताक बनवण्यासाठी इथे आपण मसाला देखील बनवून घेतलेला आहे. जास्त काही वेळ लागत नाही. फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मसाला ताक बनवून तयार होतं. पाचक आहे आणि शरीराला थंडावा देतं. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी घरातच लावलेलं घट्टसर दही घेतलेलं आहे आणि दही कसं लावायचं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर आता हे दही लावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर घट्टसर असं हे दही लावून तयार झालेलं आहे. तर अर्धा लिटर दुधाचं हे दही लावलं होतं. तर आता मला जितकं दही हवं आहे तितकं दही मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर ताक जर म्हणाल तर ताक हे साधारणपणे पातळच असतं. तर त्यानुसार आपल्याला इथे थोडंसं दही घालून घ्यायचंय बाउलमध्ये. आणि आता हे जे शिल्लक राहिलेले दही आहे हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत. तर फ्रीज मधलं दही आहे थंडगार. तर इथे आपल्याला बर्फाचे तुकडे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. जर तुम्हाला थंडगार ताक हवं असेल तर पुन्हा हे तयार करून ताक तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता. आता हे जे दही मी काढून घेतलेले त्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दह्याच्या ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या मस्तपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे विस्करच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने देखील तुम्ही हे फेटून घेऊ शकता. तर छान असं हे फेटून घेतलेलं आहे मी. तर यामध्ये आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं. तर जवळपास अर्धा चमचा इतकं मी काळं मीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं इथे मी काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे. सोबतच याचा आणखीन थोडासा तिखटपणा वाढण्यासाठी एक मिरची जी आहे ती आपल्याला उभी चिरून घालायची आहे. आता यामध्ये थोडंसं मी भाजलेली जिऱ्याची जी पूड आहे ती घालून घेतलेली. पाव चमचा जिरा पूड घालून घ्यायचे आणि आणखीन इथे आपण चवीनुसार साधं मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे सर्व आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. या ताकाचा आणखीनच स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही इथे पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घालू शकता किंवा पुदिन्याची चमचाभर पेस्ट देखील घालू शकता. खूप छान असं स्वाद येतो पुदिना घातल्याने देखील. पण आज माझ्याकडे पुदिना उपलब्ध नाही त्यामुळे इथे मी कोथिंबीरचा वापर करून घेतलेला आहे. तर आता ताक जर म्हणाल तर हे पातळच असतं. त्यामुळे या ताकामध्ये मी आणखीन 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे. तर हे जे ताक आहे जवळपास मी दह्याचा वापर 3 ते 4 चमचे केला होता आणि इतक्या 4 चमचे दह्यामध्ये मस्तपैकी ताक हे बनून तयार होतं. जवळपास 4 ते 5 ग्लास भरेल इतकं हे ताक तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि जर पुदिन्याची पानं असतील तर ती देखील तुम्ही बारीक चिरून घालू शकता. तर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर तयार झालेला आहे मसाला ताक. तर बऱ्याच ठिकाणी याला मठ्ठा देखील म्हटलं जातं. तर आता हे जे ताक आहे हे जेवण झाल्यानंतर तुम्ही पिऊ शकता. तर हे जे कोरडे मसाले मी घातलेले आहेत ते बनवून तुम्ही आयत्या वेळेला हे ताक बनवू शकता. बनवून झाल्यानंतर हे ताक फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आयत्या वेळेला हे ताक आपण सर्व करू शकतो. तर हे ताक पाचक आहे. जेवण पचण्यासाठी फार उपयुक्त आहे. तर अशा प्रकारचा मसाला ताक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.